मंचावर उपस्थित सहकार क्षेत्रातील सर्व मान्यवर, पण बांधवांनो की आज आपण सगळे अतिशय भाग्यवान आहोत की आपल्या जिल्ह्यातील खऱ्या अर्थाने सहकाराचं बाळकडू ज्यांनी पिलेलं आहे आणि सहकार कसा असतो आणि तो कसा जगला पाहिजे आणि कसा केला पाहिजे हे ज्यांच्याकडून शिकावं असे आपल्या सगळ्यांचे लाडके नाना. आज नानांचा अमृत महोत्सव आहे. या अमृत महोत्सवात जिल्ह्यातील आणि अकोला जिल्ह्यातीलच नव्हे तर आजूबाजूच्या सगळ्या पंचक्रोशीच्या जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात काम करणारी ही दिग्गज मंडळी या ठिकाणी जमली आहे. आणि ही सगळी मंडळी जमण्यामागचं कारण आहे की नानांवरचं असणारं प्रेम आणि नानांनी जपलेले संबंध, जोपासलेलं नातं. यामुळे आज सगळे वेगवेगळ्या पक्षाचे आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे पण नानाच्या प्रेमापोटी सगळे एकत्र आलो. मंडळी, अण्णासाहेब कोरपेच्या तालमीत तयार झालेले नाना जे खऱ्या अर्थाने सहकार कसं असावं आणि सहकारातल्या कार्यकर्त्यांनी कोणते पथ्य पाळावे, बंधनं पाळावे, कशा पद्धतीने कारभार करावा याचं चालतं कोणतं विद्यापीठ आपल्या परिसरात असणारं म्हणजे अण्णासाहेब कोरपे. मी पण अतिशय भाग्यवान आहे की त्यांच्या सोबत मला काम करण्याची संधी मिळाली. पण एक खंत माझ्या मनात कायमस्वरूपी आहे की अण्णासाहेबांच्या विरोधातच मला राजकारण म्हणून उभं राहावं लागलं आणि दुर्दैवाने मी निवडून आलो. अण्णासाहेब पराभूत झाले आणि अण्णासाहेब पराभूत झाले याच्यात फार मोठा तीर मी मारला नाही, पण माझा चालू असलेला प्रॉफिट मध्ये असलेला खत कारखाना मात्र बंद पडला आणि या जिल्ह्यातलं एक सहकारातलं कारखान्याचं युनिट हे बंद झालं. पण ते बंद पडलं याला काय नाना किंवा डॉक्टर कोरपे साहेब, सुभाषराव, अण्णासाहेब हे कोणी जबाबदार नाहीये. परिस्थिती तशी निर्माण झाली आणि ते युनिट बंद झालं. पण सहकाराचं बाळकडू अण्णासाहेबांकडून डॉक्टर संतोष कोरपेंनी पण घेतला आणि म्हणून डॉक्टर संतोष कोरपेंनी पुन्हा मला मी आमदारकी हारल्यानंतर बोलावून विजयनगर या कारखान्याचं काय करणार, तुम्ही पुढे काय करणार, सहकाराचा तुम्हाला अनुभव आहे काहीतरी सहकारात करा, नव्याने काहीतरी सुरू करा, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत या संतोष कोरपेंनी मला म्हटलं. आणि दादासाहेब पुन्हा या सहकारात मी यासाठी नाही गेलो की सहकार आणि राजकारण हे एकत्र नाही होऊ शकत. पण सुभाषरावांनी मात्र ते तारतम्य बरोबर साधलं आणि सुभाषराव ठाकरे साहेब तुम्हालाही ते जमलं आणि तुम्ही पण सहकार आणि राजकारण दोन्ही पण केलं. मंडळी, नानासाहेब आपल्या जिल्ह्यासाठी सहकारातले खरोखर सहकार महर्षीच आहे. कारण नानासाहेबांच्या अनेक संस्था आहेत पण आपल्या कोणाला त्याची माहिती नाही, ते गाड्यावाड्या नाही. मला वाटतं माझ्या आधीच्या वक्त्यांनी कदाचित सांगितलं असेल, मला माहिती नाही, बाळासाहेब सांगू शकतात. नानासाहेबांचं कुक्कुट पालन हे आदर्श आहे. नानासाहेब ज्या ज्या संस्थेत सहकार क्षेत्रात काम करतात त्या त्या सगळ्या संस्था सहकाराच्या आदर्श संस्था. नानासाहेबांनी कोंबडी मारून नाही खाल्ली. आज 40,000 कोंबड्या त्यांच्याकडे आहेत आणि जवळपास 25,000 अंडे मला वाटतं की रोज निघत असतील. आणि त्या जिल्ह्यातली सगळ्यात मोठी कुक्कुट पालन संस्था सहकारातली नानासाहेबांची आहे. पण नानासाहेब कधी गवगवा करत नाही, कधी कुक्कुट पालन केंद्र दाखवायला कोणाला देत नाही, कधी पार्ट्या करत नाही आणि स्वतःही तिथे जातात तर कोणाला समजू देत नाही. पण हे सगळं करत असताना सहकाराचे सगळे नियम, सहकाराच्या सगळ्या मर्यादा हे सांभाळून नानासाहेब ते करतात. म्हणून नानावरही कुणी बोट उचलत नाही. सहकार क्षेत्र तर नानासाहेबांसाठी मी सांगितल्याप्रमाणे नानांनी ते उगाळून दिलेलं आहे. कारण केवळ एक कुक्कुट पालन केंद्र नाही, नानासाहेबांच्या पतसंस्था आहेत, नानासाहेबांचं कुक्कुट पालन आहे, नानासाहेबांचा देखरेख संघ आहे, जिल्हा देखरेख संघ आहे. नानासाहेबांनी अकोला जिल्ह्यातले अनेक सहकारी संस्थांवर चांगल्या रीतीने काम केलं. मला असं वाटतं किशोररावजींनी सांगितल्याप्रमाणे अण्णासाहेबांचं विश्वासू सहकारी म्हणून आणि आता दादासाहेबांचाही सहकारी म्हणून नानासाहेब काम करतात. नानासाहेबांचे गुण शोधून घेतला पाहतो. नानासाहेब कधी नाराज होत नाही. नानासाहेबांना कधी मान मिळतो, कधी सन्मान मिळतो, कधी
मिळत नाही, कधी कोणी दखल घेतं, कोणी घेत नाही. पण नानासाहेब मात्र आपला मूळ स्वभाव सोडत नाही. दुसरी एक नानासाहेबांची खासियत अशी आहे की नानासाहेब छोटा असेल, मोठा असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, वेगवेगळ्या समाजाचा असेल, कोणत्याही समाजाचा असू द्या, नानासाहेब त्याच्या सुखदुःखात आवर्जून जातात. म्हणजे सावळ्याचा कार्यक्रम या तालुक्यातला म्हणतात तो नानासाहेबांशिवाय होऊ शकत नाही. कारण प्रत्येक कार्यक्रमात नानासाहेब आहेतच. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने नानासाहेबांचे संबंधही कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी आहेत, ते त्यांनी जोपासले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने सहकार काय असतं आणि सहकाराचं जे काही पथ्य आहे ते सांभाळून नानांनी हे सगळा व्याप वाढवलेला आहे. नाना मी जास्त वेळ घेणार नाही. आपल्या शैक्षणिक संस्थाही आहेत, आपण राजकारणातही आहात. राजकारण करत असताना आपण सगळ्यांना घेऊन चालतात. सगळ्यांना नाना आपले आहेत असंच वाटतंय. आम्ही भाजपमध्ये होतो तेव्हाही नाना आमचे होते, आजही वाटतात. भाऊ पूर्वी काँग्रेसमध्ये होते तेव्हाही नाना त्यांचेच होते, आज भाजपमध्ये आले तरी नाना त्यांचेच आहेत. आम्ही जनक नाही, मोठेच आहेत त्याहीपेक्षा. म्हणजे रामरावजी जनक पासून सगळ्यांना, सुभाषराव आले, रामरावजी नंतर सुभाषराव नंतर आम्ही, पण यांनाही सगळ्यांना नाना हे आपलेच वाटतात. आणि नानाची खासियत अशी आहे, बाकी गडकरी साहेबांची खूप व्हायरल झाली होती शरद पवारांच्या बाबतीत. ज्यांच्याकडे पाहिजे त्यांना असं वाटतं की मलाच माझ्यावर प्रेम आहे, मलाच डोळा मारला, जसं नानाच आहे. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं, मला वाटतं नाना माझे आहेत, महादेवाला वाटतं नाना आमचे आहेत, भावनाताईला वाटतं आमचे आहेत, अनंतराव भाऊचे तर आहेतच आहेत, आम्ही काय वाटतं की आमचेच आहेत. हे असं सगळ्यांना घेऊन चालणार आणि सगळ्यांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणं ही काही मामूली सोपी गोष्ट नाही आहे. पण नानांना ते जमलं, नानांना ते घडलं. पण नाना तुमची आम्हाला अजून अपेक्षा आहे, मदत पाहिजे आहे किंवा गरज आहे जिल्ह्याला. मला व्यक्तिगत नाही, हे तर प्रेम तुमचं आहे ते राहणारच आहे, पण जिल्ह्याला तुमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. आणि या सहकार क्षेत्रात जे चांगले कार्यकर्ते आहेत त्यांना थोडं समोर घेऊन काही सहकारातले चांगले युनिट आपल्या जिल्ह्यात हे नव्याने सुरू व्हावे. त्यांना आपण काही अडचणी झाल्या असतील त्यांना मदत करावी आणि आपल्या अनुभवाचा फायदा त्यांना देखील द्यावा. आज आपल्या सरकाराचे जे काही ज्ञान आहे, अनुभव आहे, त्याची गरज त्या सगळ्या नवीन कार्यकर्त्यांना आहे. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आज अमृत महोत्सव साजरा करत असताना हे 75 वर्ष तुम्ही जे आयुष्यात ते सत्कारांनी लावले असं म्हणता येईल. तुमचं कुटुंब जोपासलं, तुमच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला तुम्ही जोपासलं, ज्या ज्या संस्थेत तुम्ही गेले, किती संस्था तुम्ही मोठी केली, सगळ्या प्रकारच्या लोकांची तुम्ही संबंध, प्रेमाची, सरोख्याची, आपुलकीची, जिव्हाळ्याची निर्माण केली. आता फक्त खऱ्या अर्थाने तुमच्याकडून आम्हाला मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. जे जे वेगवेगळ्या पक्षातले, वेगवेगळ्या घटकांतले लोक असतील त्यांना सहकाराच्या बाबतीत आपण मार्गदर्शन करा. आपल्यालाही त्यापेक्षा अजून आयुष्यात तुम्ही आज रिटायर झाल्याचं समजू नका. आम्ही पण तुम्हाला रिटायर करत नाही. सरकारात महाराष्ट्रात अनेक मोठ्या पदांवर तुमच्यासारख्या आणि मोठी माणसाची गरज आहे आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जावं. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी, तुमच्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी सदैव आपल्या पाठीशी आहोत आणि आपला हा वटवृक्ष असाच सुरू राहो आणि त्या वटवृक्षाची छाया या जिल्ह्याच्या नव्हे पंचक्रोशीच्या सहकाराच्या कार्यकर्त्यांना मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्याला निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभावं ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.